मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत। चला तर मित्रांनो, आजचा खास व्हिडिओ जत्रेविषयी होणार आहे, त्याकरिता शेवटपर्यंत बघत राहा। चला तर मित्रांनो, घेऊन चाललेलो आहोत खास तुम्हाला महादेवाचे दर्शन करण्याकरिता। चला मित्रांनो, माझ्या मागे खूप अशा गाड्या दिसून राहिल्या, म्हणजे भाविकाची खूप काही गर्दी होऊन राहिलेली आहे या ठिकाणी। तर मित्रांनो, आपण जाणार आहोत, प्रत्येक भाग तुम्हाला या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओशी बनून राहा। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आहे प्रवेशद्वार, महादेवाकडे जाणारा आणि या ठिकाणी आम्ही आता नारळ घेऊन गेलेलो आणि बेलफूल सुद्धा। चला तर मित्रांनो, दर्शन करूया। एक ध्यान जे आणि एक ध्यान चलो जिवती, राजुरा, कोरपणा असे अनेक ठिकाणातील म्हणजे तालुक्यातील लोक या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाकरता येत असतात। मित्रांनो, हे बघा, तुम्ही बघत असेल लोकांची भीड, भक्तांची भीड आहे। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी लिहिलेले आहेत रांगेत लागा, आणि हे बघा या ठिकाणी लाईन सुरू आहेत। आता आम्ही पोहोचणारच आहोत। हे बघा, हे बघा मित्रांनो, या ठिकाणी महादेवाचे जल्लोष म्हणजे हर हर महादेवचे नारे, तर एकीकडे महादेवाचे गीत सुद्धा गात आहेत। आम्ही या ठिकाणी आता नारळ फोडण्याची जागा पाहून राहिलेलो आहोत। मित्रांनो, या ठिकाणी नारळ फोडून राहिले, त्या ठिकाणी आम्ही सुद्धा नारळ फोडून घेणार आहोत। आता आम्ही जाणार आहोत दुर्गा मातेचं मंदिर पाहण्याकरिता। हे बघा मित्रांनो, आम्ही चढत आहोत पहारी। कुठे गेले आमचे मित्रमंडळी? ते सुद्धा आता आपल्या मोबाईलला आपले फोटो काढून राहिलेले आहेत। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी भाविकाची गर्दी असतात, कारण नजाराच असा आहे की आमचे सर्व मित्रमंडळी त्या ठिकाणी सेल्फी काढून राहिलेले आहेत। बाप्पा बहुत भारी आहे वाटते। बघा मित्रांनो, भरपूर चढावं लागते या ठिकाणी आल्यावर। जाऊन राहिलो आम्ही वर, माता मंदिर आहे, म्हणजे दुर्गा मंदिर आहे, दुर्गा मंदिर या ठिकाणी आहे। आम्ही आता चाललो त्या दुर्गा मातेचं दर्शन घेण्याकरिता। आम्ही दरवर्षी या महादेवाच्या दर्शनाकरता येत असताना मित्रांनो, माता दुर्गा मातेचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही जात असताना पहिले सुरुवातीस या पद्धतीने या ठिकाणी पायऱ्या बनवल्या नव्हत्या, परंतु आता या ठिकाणी पायऱ्यासुद्धा बनवण्यात आलेल्या आहेत। खूप सुंदरशी या ठिकाणी सुधारणा झालेली दिसत आहेत। हे बघा मित्रांनो, आणि व्यवस्थासुद्धा जाण्याकरिता खूप सुंदरशी अशी केलेली आहे, कारण मी चढत असताना मला सुद्धा बोलत आहोत, त्याकरिता मला सुद्धा दम येऊन राहिलेला आहे। या ठिकाणी अनेक जण आपले व्हिडिओ वगैरे बनवत असतात। आमची झालेली आहे आयसी मुलाखत, म्हणजे दर्शन घेतलेलं आहे देवीचं। आता आम्ही निघालो खाली सरळ, आता डॅमकडे जाणार आहोत आम्ही ते पाहण्यासाठी। सगळ्यां टाइम एकच धरून आले हो, त्याकरता न सगळे भीड झाले। राहिलेलं खाली आता घेतलेलं आहे दर्शन महादेवाचं, आणि तसेच एक बघा आमचा मित्रमंडळी।
यावेळेस भाविकाची गर्दी खूप जमलेली होती. जाण्यासाठी सुद्धा खूप रस्ता नव्हता, त्याकरिता थोडंसं वेळ लागला. मात्र आम्ही जाणार आहोत खास आता नाश्ता करायचा आहे. दर्शन करून आता आमच्या मित्रमंडळीला काहीतरी भूक लागली असेल, त्याकरता आता आम्ही तांदूळ राहिलं हॉटेल. आणि तसेच आता जाणार आहोत लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा. हे बघा, हे लहान मुलगी कमी करा ना. तसेच माझी मुलंसुद्धा वाट पाहत असतील. वडील गेले म्हणजे काहीतरी घेऊन येणारच जत्रेतून, त्याकरता त्यांनासुद्धा काहीतरी घ्यावं लागेल. तर इथं पाहण्यालायक तर काहीच नाही मित्रांनो. ज्यावेळी जात असताना घेऊया, भरपूर सारे असे खिलोने दिसले होते त्या ठिकाणी. मित्रांनो, खेळणीचे स्टॉल लागलेले आहे या ठिकाणी. सुंदरशी अशी खेळणी आहे या ठिकाणी. मुलांना पसंत आली. बघूया, दुसरीकडे जाऊ. उपवासच आहे ना, आमचा उपवास आहे. मित्रमंडळीने आमच्या नाश्ता केलेला आहे. आता आम्ही निघालो आहोत डॅमकडे. माझे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.